हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. पहाटेचे वाजले 3:30 आणि आम्ही तयार झालो आहे. तर आज आम्ही चाललो तुळजापूरला, आणि जे की आमचं खूप दिवसापासून चाललं होतं आणि रखडलं होतं काही कारणास्तव. तर आत्ता आम्ही चाललो आहे. आणि ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही गावाला आलो होतो. तर मम्मी ते तर आधी चालते, मी पप्पा मागून आलो आणि आता आम्ही निघालो पाठी लवकरच. तर चला कसा जातो दिवस तुम्हाला दाखवते, आणि दर्शन होतं आहे की नाही, काय काय होतं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज पहाटे लवकर उठलो आहे ना आम्ही, आणि त्यात रात्री उशिरा झोपलो, त्यामुळे झोप पण झाली नाही, त्यामुळे डोळे असे सुजल्यासारखे झाले. पण जायचं म्हटल्यावरती लवकर उठावंच लागते, कारण उशिरा निघून मग जाऊन परत यायचं आणि इथून परत पुण्याला जायचं म्हटलं ना होणार नाही. त्यामुळं आम्हाला एका दिवसात सगळं करायचं आहे. सो चला, आणि तुम्हाला दाखवते आता बाहेर कसा अंधार पडला आहे अजून. इकडे अजून चंद्रच आहे आणि आत्ता अर्धा चंद्र आहे बघा. सगळं अंधारच आहे बाहेर. आणि आत्ता 3:45 होत आलेत. आता आम्हाला निघायचे, पण अजून पप्पांचं आवडते त्यामुळे आम्ही थांबलो. सो चला. 4:30ला पण 5 कमी आहेत. हे काय म्हणतात 5 वाजले? 5 वाजले. एवढा उशीर कसा झाला? 2 तास कधी झोप लागून गेली हे कळालंच नाही, आणि उजाडल्यानंतर बघते तर आता आम्ही चौघत चाललो आहे. आणि मम्मी इकडं गाडीला हार घालते. सो मस्त वाटतंय, आणि अजून झोप काही माझी झालेली नाही, त्यामुळे सारखी झोप येते. आत्ता आम्ही थांबलो नाश्ता करायला, आणि मम्मी ते गेलेत, मी नाही गेली, मला झोपच आवरत नाही म्हणून. आणि एवढं सकाळ सकाळ खात जात पण नाही, तसे 7 वाजले, त्यामुळं 9:30ला खायची सवय लागली, त्यामुळे लवकर जेवण पण जात नाही. सो आता अजून 1 तासात आम्ही तुळजापुरात जाऊ. बघूयात. आणि नाही म्हणता आहे ना, मी तरी गाडीतनं परत उतरले नाश्त्यासाठी, कारण मला माहिती परत पुढं गेलं मला नाश्ता भेटणार नाही. त्यामुळं आम्ही इथं वडापाव वगैरे खाऊन घेतली, आणि आता भैयानी गाडी चालवायला घेतली, कारण आता एवढं लांब जायचं म्हटलं पप्पांना कंटाळा आला होता. आणि आता आम्ही पोहोचलो इथे. तर आत्ता आलो आहे आम्ही इथे तुळजापूरमध्ये, आणि इथे भोप्यांच्या घरी आलो आहे आम्ही, आमचे नेहमीचे आहेत तेच. आणि आता इथं थोडा वेळ थांबणार, त्यांना सगळं देणार साहित्य, आणि मग नैवेद्य घेऊन जाणार मंदिरामध्ये. सकाळचे 9 वाजलेत, आणि आम्हाला जायचे दर्शनासाठी. पण तुम्हाला इथलं मी ना एरिया दाखवते सगळा. तर ही अशी गल्ली आहे, आणि ही त्यांची बिल्डिंग आहे जिथं आम्ही राहतो. आणि इथं राहण्याची सुद्धा सोय आहे, जेवणाची सोय आहे. तर मेन प्रॉब्लेम हा आहे की ह्या गल्लीमध्ये यायला नीट रस्ता नाही आहे, म्हणजे हा पहिल्यापासून असंच आहे, सगळ्या गल्ल्या अशाच आहे तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गटार, जी की कायम ओपन असते. सो हा तुळजापूरमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की गटारी. आणि हा आजपासून नाही, खूप आधीपासून हाच प्रॉब्लेम आहे, आणि याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून सांगा की सुधारणा झाली पाहिजे की नाही. इकडे मम्मी पप्पांचं चाललंय शेंगा खायचं, घरून येताना आणल्या होत्या त्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडं, आणि ह्या रोडला असं वाटलं की गर्दी काहीच नसेल पुढं जाताना, पण पुढं गेल्यावर बघा काय होते. आणि ना आता इथे काम चाललं आहे ना मेन गेटचं, त्यामुळं आता रस्तासुद्धा आहे ना चेंज केला आहे, तर भरपूर बदल झालेत आता इथं तुळजापूरमध्ये. आणि इकडच्या रस्त्याला आता काहीच गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्ही निघालो होतो आता. आणि इकडे आता उन्हाळ्यामुळे सगळं असं वरती ना हे ताडपत्री वगैरे टाकून घेतले, हिरवी मॅट टाकलेली आहे, आणि इकडं भयंकर गर्दी होती. आणि पुढं गेलं ना तर इथं पायऱ्या वगैरे आहेत बघा मागच्या साईडला, म्हणजे जसं भीमाशंकरला आहे ना तसंच भरपूर पायऱ्या. खाली उतरून गेल्यानंतर परत वरती आलो, आणि इथं आत्ता मी 4थ्या मजल्याला आलेलो आहे. आणि 4था मजला एवढा पॅक आहे, तर खाली किती असेल विचार करा. ते 4 मजले आहेत, आणि 4ही मजले फुल पॅक आहे. आणि आज देवी अशी दिसते बघा, मस्त इथेच दर्शन घेतलं आम्ही तर. आणि जाता जाता एवढा कंटाळा होता, जवळजवळ मला 3 तास लागले तिथं. आणि आता आम्ही आलो आहे आतमध्ये गाभाऱ्यात, आणि इथं आता आम्ही ब्राह्मण काकांची वाट बघतोय, कारण ते पूजेचं साहित्य आणायला गेले ते सगळं. आणि मग नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही आज जाणार.
आता इथे ब्राह्मण काका आले होते सगळं घेऊन साहित्य आणि ते सगळं सांगत होते आणि त्यानंतर आम्ही गेलो. इकडं मस्त दर्शन वगैरे करून आम्ही बाहेर आलो आणि अजूनही एवढीच प्रचंड गर्दी होती सगळीकडं. इकडं मग परड्या वगैरे भरायच्या होत्या, त्यानंतर हे पोत पाजळायचं होतं, मग तेच चाललं होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो पुन्हा मंदिराला वेढा मारायला आणि सगळीकडं काम चाललं आहे त्यामुळं सगळंच पॅक आहे इथं. पण दर्शन आमचं चांगलं झालं, म्हणजे 10 मिनटं आम्ही आतमध्ये मस्त थांबलो होतो, देवीचं दर्शन घेतलं. इकडं मम्मीनी दंडवट वगैरे घेतलं. त्यानंतर मग आम्हाला आता निघायचं होतं पुढे. तर हे सगळं असं पॅक केलं आहे बघा. जर तुम्ही येणार असाल ना तर शक्यतो सकाळी लवकर या मी तर म्हणेल. आणि त्यानंतर एक तर बाहेरून असं सगळं दिसतंय कारण मेन गेटचं काम चाललं आहे, तर रस्ता वाढवायचा. आता आम्ही निघालो आहे परत. पाय चांगलेच वाजायला लागले. मी चपलाची वारी चालली. एक कितीला लागलो आपण? 9ला लाईनला लागलोय. 1 वाजला. नंतर परत आलो ब्राह्मण काकांच्या घरी, म्हणजे बोफ्यांच्या घरी. तिथं मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवायला पोळी, भजी, कुरडे, आमटी वगैरे सगळंच होतं. त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा घरी आणि घरी आल्यानंतर इकडं तुम्हाला दाखवते. आता मधला काही शूट घेतला नाही. घरी इकडं सगळ्या शेंगा वाळ्या घातल्या होत्या 2-3 दिवसापासूनचं. त्यानंतर मग आता तुम्हाला मी दाखवते. उन्हाळ्यात हे कलिंगड वगैरे खाऊन सगळे बी टाकले होते, तर त्याचंच हे आले बघा फळ. काय खरबूज आहे का टरबूज आहे काय माहिती, पण आलेत 2 आलेत. हे एक आहे आणि इकडे एक आले बघा. म्हणजे असा फायदा होतो म्हणायचं. फायनली आत्ता आम्ही आलो घरी आणि आत्ता वाजले 6 आणि खूप चांगलं दर्शन झालं. पण गर्दी एवढी होती तुम्ही बघितलीच, त्यामुळं खूप जास्त असं काही शूट केलंच नाही कारण गर्दीत आहे ना खूप हाल झाले. 3 तास आम्हाला लाईनला लागावं लागलं, पण दर्शन खूप छान झालं आमचं. 10 मिनटं आम्ही थांबून दर्शन घेतलं आणि तर अशा प्रकारे मस्त दर्शन वगैरे झाले. आता आम्ही घरी आलो आहे आणि आमच्या इथं गावात एकजण वारलेत, तर त्यामुळे आता बघूयात संध्याकाळी काय होते. आणि आता इथून परत जायचं आहे आम्हाला पुण्याला. खूप प्रवास आहे आज, उद्या परत ड्युटी. सो त्यामुळे आता हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो चला, बाय बाय.